जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, निवडणुका आल्या. आता तुम्ही बसा बसा आणि उभे राहा वगैरे करत बसू नका. ज्यांना जिकडे उभं राहायचं तिकडे उभे राहतील. दिसत नसेल तर ऐका. हा काही बघण्याचा कार्यक्रम नाही आहे. म्हटलं रेकॉर्ड अडकली की काय मध्ये. बस आता बस करा. एक तर माझ्याकडे इथे वेळ कमी असतो आणि त्याच्यामध्ये तुमच्या घोषणांमध्ये वेळ खूप जातो. आता शांतपणे ऐका. सगळी सभा संपली की एकत्र ओरडा. त्याच्यामुळे आता माझ्या सगळ्या त्या सभा चालू आहेत. सभांमध्ये माझे ते सगळे टेलिव्हिजनचे इंटरव्ह्यूज चालू आहेत. आता इंटरव्ह्यूमध्ये मला कळतच नाही लोकांचं. मला त्यांना इतिहास माहिती नसतो, राजकीय इतिहास माहिती नसतो, काही बाकीच्या गोष्टी माहिती नसतात. कारण आता काही जणांचा बराच वेळ तुला काय वाटतं आणि तुला काय वाटतं ह्याच्यातच जातो. हे तुमच्याबद्दल आत्ता असं बोलले, तुम्हाला काय वाटतं? मग हे तुमच्याबद्दल आत्ता असं बोलले, तुम्हाला काय वाटतं? आता ह्याच्यात महाराष्ट्र कुठे आहे? मला सांगतात की तुम्ही महाराष्ट्राकडे सत्ता मागतात. यांना कोणाला कसले इतिहास माहिती नसतात, काही गोष्टी माहिती नसतात. प्रत्येक राजकीय पक्ष हेच सांगत आला, हेच मागत आला. प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकाचा एक विचार असतो, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपण कशा प्रकारची गोष्ट करू शकतो, कशा प्रकारची गोष्ट केली पाहिजे. म्हणजे 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS ची स्थापना झाली. आता आवाज बंद करा रे तुमचा. आता जेवढं तुम्हाला ऐकू येईल तेवढं ऐकू येईल. बघता येत नसेल तर बघू नका. आता नुसतं ऐका. – 1925 साली स्थापना झाली. 1952 साली RSS ची पॉलिटिकल विंग ही जनसंघ ही निर्माण झाली. 1980 साली ज्यावेळेला जनता पक्षाची सरकार गेलं आणि त्याच्यानंतर 1980 साली जनसंघ या नावाचा पक्ष, त्याचं चिन्ह हे जाऊन भारतीय जनता पार्टी झाली आणि त्याचं चिन्ह हे कमळ झालं. म्हणजे 1952 ते 2024 म्हणजे अटलजींचं मधलं सरकार 96, 98, 99 हे सगळ्या पक्षांचं मिळून सरकार. पण बहुमत हे 2024 ला आलं, 14 ला आलं. म्हणजे 52 ते 14 इतकी वर्ष प्रत्येक जण काय सांगत होता? आमच्या हातात सत्ता द्या, हेच सांगत होता ना. – 1966 साली
शिवसेना पक्षाची स्थापना माननीय बाळासाहेबांनी केली 1966 ते 1995. सत्ता हातामध्ये 95 साली आली. जो पक्ष स्थापन करतो ना त्याच्या वेदना काय असतात हे पक्ष स्थापन करणाऱ्या माणसालाच माहिती असतात, हे बाकीच्यांना नाही कळू शकत. पण जर दरवेळेला तुम्ही जास्तीत जास्त त्या समोरच्या आपल्या मायबाप जनतेला सांगण्याचा प्रयत्न करत असता, समजवण्याचा प्रयत्न करत असता, पण या वेळेची जी निवडणूक आलेली आहे आणि गेल्या 5 वर्षामध्ये जो सगळ्या राजकीय पक्षांनी गोंधळ घालून ठेवलेला आहे, याच्यात मला कुठेतरी एक आत्मविश्वास आहे की जास्तीत जास्त आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्रामध्ये निवडून येतील. निश्चित येतील. काय आजूबाजूला परिस्थिती करून ठेवलेली आहे सगळ्या गोष्टींची. धर्मशाळा केली, धर्मशाळा. तुमच्या जीवाबिवाचं काही पडलेलेच नाही ना. एक रिपोर्ट आला, एक रिपोर्ट, आणि त्या रिपोर्टमध्ये असं दिलेलं आहे की मुंबईमध्ये, खास करून मुंबईमध्ये आत्ता असलेले आणि येत असलेले बांगलादेशी मुसलमानांचं प्रमाण आणि म्यानमारमधून येणाऱ्या रोहिंग्यांचं प्रमाण हे इतकं वाढणार आहे की याच्यानंतर मुंबईमधल्या हिंदूंचा टक्का हा 50% खाली येणार आहे. आज तुम्ही देश विदेशामध्ये बघतात, तुम्ही चॅनलवरती बघतात, परदेशामध्ये अहो असंच असतं. हे सुरुवातीला येतात, हे झुकून झुकून येतात, वाकून वाकून येतात, थोडे बहुत येतात, आणि आम्ही दरवेळेला काय सांगतो, हे माणुसकी. कसली माणुसकी? माणुसकीच्या नावाखाली आम्ही रोहिंग्यांना आतमध्ये घ्यायचं, बांगलादेशीयांना आतमध्ये घ्यायचं. जेव्हा आतमध्येच घ्यायचं असेल तर बांगलादेशामध्ये राहणाऱ्या, अत्याचार होणाऱ्या जे आमचे हिंदू तिथे राहतात त्या हिंदूंना आतमध्ये घ्या ना. मी काल परवाच सांगितलं, मी माणूस कसली आली माणुसकी. आपल्याकडे माणुसकी आहे. आपल्याकडे रस्त्यात अपघात झाला असेल तर वाहनं आपण बाजूने देतात आपली लोक, पण अपघात झालेल्या ठिकाणी थांबत नाहीत. आपण माणुसकीच्या गोष्टी बोलतोय. एखादी जर समजा डेड बॉडी पडलेली असेल, एक मृत व्यक्ती जर समजा पडलेली असेल, पोलीस स्टेशन्समध्ये पण वाद होतात की ते तुझ्या हद्दीत येतं का माझ्या हद्दीत येतं. आपण माणुसकीच्या गोष्टी बोलायच्या. आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये हजारोने शेतकरी आत्महत्या करतायत. त्यांच्याकडे आमच्याकडे बघायला वेळ नाहीये, कुठच्या सरकारला बघायला वेळ नाहीये, कुठच्या माणसाला बघायला वेळ नाही. आपण माणुसकीच्या गोष्टी बोलायच्या. परवा तर त्या उमरखेड नावाच्या मतदारसंघामध्ये मी गेलो होतो आणि मी तिकडे त्यांना सांगितलं, म्हटलं महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकरी आत्महत्यांचा जे सुरुवात झाली त्याची पहिली शेतकऱ्यांनी केलेली आत्महत्या ही उमरखेडमध्ये आहे. या मतदारसंघामध्ये झाली आत्महत्या. याच्यावरती उमरखेडमधल्या समोर बसलेल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. म्हटलं आपल्याला काहीच नाही वाटत या गोष्टींचं. तो काय ऑलिम्पिकमध्ये पहिला आला होता का? त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आपण साधा विचारही करत नाही आहोत की त्याची बायको आता काय करत असेल, त्याचा मुलगा आता काय करत असेल, त्याला नोकरी असेल की नसेल, त्याची मुलगी आहे की नाही आहे, तिचं काय झालं, तिचं शिक्षण पूर्ण झालं का नाही झालं, तिचं लग्न झालं की नाही झालं, हा विचार पण आमच्या मनामध्ये येत नाही. हजारो शेतकरी आत्महत्या करतायत पण आमच्याकडे कोणालाही पाना फुटत नाही. आपण माणुसकीच्या गोष्टी बोलतोय. मी काल परवाकडे जे उदाहरण दिलं ना, मी तुम्हाला मुद्दामून परत सांगतो, तुमच्या पण लक्षात येईल माणुसकी कशाला म्हणतात ना.
ज्यावेळेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा होते ना, त्या ओबामांच्या काळात अगदी शेवटची त्यांच्या दुसरी टर्म पूर्ण होत असताना शेवटच्या 10-15 दिवसाच्या काळामध्ये त्यांनी एक कायदा आणला. विचार करा, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष काय प्रकारचा विचार करतो किंवा त्यांचा पक्ष काय प्रकारचा विचार करतो. तर अमेरिकन सैन्य हे जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये जातात आणि त्या देशामध्ये गेल्यानंतर तिकडे जे सैन्य जातं त्यांच्याबरोबर त्यांचे कुत्रे बरोबर जातात. स्निफर डॉग्स म्हणतात त्यांना, जे बॉम्ब शोध पथक असतं ना त्याच्यामध्ये ती कुत्रे जातात. आणि ओबामांनी कायदा काय केला तिकडे की ते जे कुत्रे जातील ते जाताना किती जात आहेत ह्याची मोजणी झाली पाहिजे. ते मोजले पाहिजे तुम्ही. आणि उद्या तिथे गेल्यानंतर जर समजा एखादा कुत्रा काही बॉम्बस्फोटात किंवा काही बुलेट लागून गेला, एखादा काहीतरी अपंग झाला आणि एखादा ठणठणीत राहिला, जो ठणठणीत राहिलेला असेल त्याला तिथे कोणालाही द्यायचं नाही, तिथे कोणालाही विकायचं नाही. जर एखादा कुत्रा मृत तो गेलेला असेल, मेलेला असेल आणि एखादा जो अपंग असेल तो मेलेला असेल तर त्याची संपूर्ण बॉडी मी बोलतोय कदाचित तुम्हाला आवडणार नाही, परंतु समजा तर त्याच्या चिंधड्या उडाल्या असतील तर त्याचे पार्ट्स, बॉडीचे पार्ट्स, अपंग असेल तर अपंग आणि जो ठणठण असेल तो, या सर्वांना घेऊन तुम्ही परत अमेरिकेमध्ये त्यांना आणलं पाहिजे. का? कारण ते अमेरिकेचे नागरिक आहेत. अहो, जो देश कुत्र्यांबद्दल जो विचार करतो त्यांच्याकडे माणसाची काय परिस्थिती असेल विचार करा. अहो, त्यांचा एखादा माणूस नागरिक जर अमेरिकन नागरिक जर कुठे अडकला ना, आखी यंत्रणा कामाला लागते. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जर समजा तो असेल त्याला ते सोडवून त्यांच्याकडे परत देशामध्ये आणतात. ही माणुसकी ह्याला म्हणतात. आमचं जीणं हराम करण्यासाठी म्हणून आम्ही बाहेरच्या देशांमधली लोक जी आतमध्ये घेतो आहोत आणि आमचं जीणं हराम करतो आहोत, याला माणुसकी नाही म्हणत, याला वेडपटपणा म्हणतात, याला मूर्खपणा म्हणतात. मी जे सतत सांगतो ना माझ्या महाराष्ट्र पोलिसांबद्दल, मुंबई पोलिसांबद्दल, माझा 100% विश्वास आहे त्यांच्यावरती, 100%. एकदा त्यांच्या हातात 48 तास द्या आणि त्यांना सांगा महाराष्ट्र मुंबई मला साफ करून द्या, एकही मला गुन्हेगार आणि गुन्हा मला दिसता कामा नये. 48 तासात करून देतील. 48 तासात. इथे पसरलेल्या अनेक झोपडपट्ट्यांमध्ये, इथे पसरलेल्या अनेक मोहल्ल्यांमध्ये काय काय प्रकारचे सगळेच त्याच्यामध्ये क्रिमिनल असतात अशाला भाग नाही, गुन्हेगार असतात अशातला भाग नाही. पण कुठे कुठे गुन्हेगार लपलेले आहेत आणि त्यांचं काय काय चालू आहे आपल्या महाराष्ट्र मुंबई पोलिसांना पूर्णपणे माहिती आहे. कोणतेही सरकार आलं तर त्या सगळ्या गोष्टी काढण्यासाठी, गुन्हे नष्ट करण्यासाठी, गुन्हेगार नष्ट करण्यासाठी कोणी प्रयत्न करताना तुम्हाला दिसत नाहीत. कारण ते त्यांच्यातच इतके गुंतलेले आहेत. त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या खुर्च्यांसाठी इतके गुंतलेले आहेत. तुमच्याकडे बघायला वेळ कुठे आहे? मतदानाच्या दिवशी फक्त या, मतदान करा, त्या दिवशी जिवंत राहा, दुसऱ्या दिवशी गेलात तरी चालेल. ही यांची नीती. कोण कोणाबरोबर चाललंय, कोण काय करतंय, त्या शिवसेना उबाठा गटाचं तर म्हणजे धन्य, याला कळतच नाही त्यांचं काय चाललंय, काय झालंय मेंदूचं. तो कुठचा पिक्चर होता ना त्याच्यामध्ये, केमिकल लोचा, मला आजही आठवते. मराठवाड्यामध्ये एक घोषणा होती,
आणि अनेक ठिकाणी होत्या. बाण पाहिजे का खान? बाण तर शिंदे घेऊन गेले, उरले यांच्याकडे खान. वर्सोव्यासारख्या ठिकाणी हिंदू बहुल एरियामध्ये भागामध्ये शिवसेनेचा उमेदवार कोण आहे? हरून खान. आता ज्याचं नाव हरून असेल तो जिंकेल कसा? विचार बघा यांचे विचार. माननीय बाळासाहेबांनी कशासाठी ही शिवसेना सुरू केली? काय विचार होते? काय विचार आहेत? काही नाही. सगळ्याला तिलांजली, बाजूला सारल्या सगळ्या गोष्टी. मला मुख्यमंत्री करा, मी वाटेल ते करीन, मी विचारांची प्रतारणा करीन, माझ्या वडिलांनी मांडलेले विचार सगळे मी बाजूला सारेन. ज्यांच्या विरोधामध्ये आजपर्यंत आम्ही निवडणुका लढवल्या त्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊन बसीन. माननीय बाळासाहेबांची एक क्लिप आहे आणि त्याच्यात तरी सांगितलंय की शिवसेनेची काँग्रेस होताना जर समजा मला दिसली, शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकेन मी. यांनी काय केलं? काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूला जाऊन दुकान लावलं, कपडे विकतायत. आबरू तर गेलीच, आता कपडेच विकायचे. भाई, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्या देखत घडतायत. आणि ह्या लोकांना आपण मतदान करतोय. काय चाललंय 5 वर्ष? या 5 वर्षामध्ये तुम्ही इथे मतदान झालं कोणाला होतं? शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान झालं. आणि शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान झाल्यानंतर तुम्ही उन्हातानामध्ये उभे राहता, मतदान करता आणि मग नंतर हे ह्यांची खेळी खेळणार आणि हे कुठेही जाणार, कसेही विकले जाणार. कोणी कसाही खेळ खेळायचा आणि तुम्ही फक्त निमूटपणे बघत बसायचं का? ही माणसं याच गोष्टीसाठी करता कारण तुम्हाला राग येत नाही म्हणून, तुम्ही चिडत नाही म्हणून, तुमच्या गोष्टी लक्षात राहत नाहीत म्हणून. मला समजलं नाही. त्या आता माननीय बाळासाहेबांचा फोटो समोर करतात आणि मतं मागतात आणि वाटेल ते धंदे करतात. बाळासाहेब कुठे आहेत? पण आम्ही भाबडेपणाने बाळासाहेबांकडे बघून मतदान करतो. अरे ते कुठे आहेत? पण त्यांचे विचार कुठे आहेत? ते तर गेलेले आहेत. एक साधी गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही बघा आतापर्यंत, आज या क्षणापर्यंत आता हे प्रचार सगळे सुरू आहेत, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, सगळ्यांचे प्रचार सुरू आहेत. एकाने तरी काँग्रेस राष्ट्रवादीच्या माणसाने माननीय बाळासाहेबांचं नाव तरी घेतलं का? मला जरा सांगा व्यासपीठावरती. एकाने तरी घेतलं का? ह्यांच्या आघाड्यांमध्ये यांना माननीय बाळासाहेबांचं नाव घ्यायला लाज वाटत असेल, काय बोलायचं यांच्याबद्दल? आणि मग हे जाऊन तुम्ही त्यांना मतदान केल्यावरती हे जाऊन सत्तेत बसले, सत्तेतनं हे 40 आमदार गेले इथल्या माणसासकट. या इथल्या आमदारावर काय मोठा अन्याय झाला होता? बिल्डरांच्या कृपेने जगतच होता. काही कारण नसताना आणि त्याच्यानंतर पक्ष सोडून देतात. तुम्ही जे मतदान केलं त्याचा हा अपमान तुम्हाला वाटत नाही का? की ह्यांनी मतदान, तुम्ही रांगेमध्ये उभं राहायचं, उन्हातानामध्ये उभं राहायचं, ह्यांना मतदान करायचं, मतदान झालं, निवडून आले की ह्यांनी वाटेल तसं वागायचं.
मग त्यांच्या ढांगेखालनं 40 जण गेले. मग शिंदेना विचारलं काय म्हणून गेलात. मग त्याची बरीच कारणं होती त्यांची. त्यातलं एक कारण होतं, अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही. मग ते भारतीय जनता पक्षाबरोबर गेले. आनंदात संसार सुरू होता. अचानक तिसरीला डोळा मारला गेला. ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला तयार नव्हते ते अजित पवार एकनाथ शिंदेच्या मांडीवर येऊन बसले आणि हे काही बोलू शकले नाहीत. आता काही करू शकले नाहीत. सगळा राजकीय व्यभिचार सगळा आजूबाजूला सगळा सुरू आहे. पक्षच्या पक्ष जात आहेत, आमदार विकले जात आहेत, कुठे कोण कोणाचा पक्ष काय जातोय काय करतोय काही थांगपत्ता नाही. याचं कारण हे खेळ खेळू शकतात कारण तुम्ही थंड बसता, तुम्ही शांत बसता, तुम्ही रागावत नाहीत, तुम्ही या गोष्टींचा बदला घेत नाहीत, म्हणून हे असल्या गोष्टी होतात. नाही तर कोणाची हिंमत झाली असती. कोणाची हिंमत होणार. मी माझ्या 2-3 सभांमधनं मी एक उदाहरण दिलं होतं. मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो, परत तुम्हाला सांगतो. काय माझ्या भाषणांमधनं काही मुद्दे हे मुद्दा म्हणून मी सतत तुमच्यासमोर मांडतोय कारण ते आज स्क्रूसारखे फिट झाले पाहिजे तुमच्या आतमध्ये. इतके घट्ट आत जाऊन बसले पाहिजेत की ते परत बाहेर नाही येतं कामा. मग ते तुम्ही असाल, नाही तर टेलिव्हिजनवरती बघत असलेली, माझं भाषण बघत असलेली लोक असतील, माझे मायबाप जनता असेल महाराष्ट्रातली. पण दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्यावेळेला विन्स्टन चर्चिल ज्यावेळेला जिंकले आणि ॲडॉल्फ हिटलर ज्यावेळेला हरले, आत्महत्या केली त्यांनी, आणि विन्स्टन चर्चिल जिंकल्यावर त्यांची एक साईन होती, वी फॉर विक्ट्री, वी फॉर विन्स्टन. अख्ख्या इंग्लंडमध्ये जल्लोष चालू होता, विन्स्टन चर्चिलचा जय जयकार सुरू होता. तेच विन्स्टन चर्चिल 8 महिन्यानंतर इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्यावरती ते आणि त्यांचा पक्ष हरले. अख्ख्या जगभर ज्याच्या कौतुक चालू होतं, जय जयकार सुरू होता, इंग्लंडमध्ये जय जयकार सुरू होता, त्यांच्या देशामध्ये आमचा हिरो, त्या इंग्लंडमध्ये विन्स्टन चर्चिल आणि त्यांचा पक्ष 8 महिन्यात निवडणुका झाल्यावरती हरला. तिकडच्या पत्रकारांनी जाऊन लोकांना विचारलं की अरे तुम्ही एवढा जय जयकार करणारे हे विन्स्टन चर्चिलचा, तुम्ही 8 महिन्यामध्ये निवडणुका झाल्यावर त्याला पाडता. सगळ्यांकडनं एकच उत्तर आलं. ते म्हणाले की हो, याचं कारण युद्ध काळामध्ये विन्स्टन चर्चिल आम्हाला पाहिजे होते, शांततेच्या काळात नाही. असा विचार करणारा त्याला सुज्ञ मतदार म्हणतात. सुज्ञ मतदार ज्याने दुसऱ्या महायुद्ध, ज्याच्यातनं इंग्लंड, फ्रान्स, इटली सगळे प्रदेश उद्ध्वस्त झाले होते. उद्ध्वस्त म्हणजे उद्ध्वस्त, लाखो माणसं मेली होती त्याच्यामध्ये, त्या युद्धामध्ये. त्याच्यानंतर तिकडचा समाज, तिकडचा मतदार अशा प्रकारचा विचार करतो ना, त्याला सुज्ञ मतदार म्हणतात. कोणीतरी फोटो दाखवायचा आणि त्या फोटोच्या मागे जाऊन बटन नाही दाबायचं. जे तुमच्या मताशी गद्दारी करतात, जे तुमच्या मतांचा अपमान करतात, काहीही कारण नसताना इथून उठायचं आणि दुसऱ्या माणसाबरोबर जाऊन दुसऱ्या पक्षात जायचं, हे असले आमदार तुम्हाला पाहिजेत. असं असेल तर मतदारसंघामध्ये अंधार राहिला तरी चालेल, पण प्रकाश पडलाच पाहिजे. लोक बाहेरचे ऐकत असतील त्यांना वाटत असेल अंधार राहिलाच पाहिजे, प्रकाश पडला पाहिजे म्हणजे काय, हा काय बोलतोय माणूस. पण मला असं वाटतं मागाटण्याच्या लोकांना नीट कळलं असेल मी काय म्हणतोय ते. बिल्डरांच्या जीवावरती उभा राहणारा आमदार नकोय, लोकांचे प्रश्न हातामध्ये घेणारा आमदार पाहिजे.
बिल्डरांची तळी उचलणारा आमदार नकोय. ज्याला बिल्डर घाबरले पाहिजेत असा आमदार पाहिजे. बिल्डराच्या पैशावरती घर चालवणारा माणूस नकोय. स्वतःच्या जीवावरती स्वतःचं घर चालवणारा माणूस पाहिजे. या असल्या लोकांना तुम्ही लांबच ठेवले पाहिजे, दूरच ठेवले पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचे प्रश्न आहेत, केवढे प्रश्न आहेत. तुमच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. काय काय या शहरांमध्ये घुसतंय, काय काय येत आहेत लोक, कोण कोण येत आहेत, काही थांग पत्ता लागत नाहीये कशाचा कशाला. आमच्याकडे बेरोजगारांचा प्रश्न आहे. आमच्याकडे तरुणांना आणि तरुणींना आज भारतात राहावंसं वाटत नाही, परदेशात जावंसं वाटतंय. अहो, याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही आपली. शिक्षण तर त्यांना इथेही मिळू शकतं, नोकऱ्या तर त्यांना इथेही मिळू शकतात. मग त्यांना का नाही राहायचंय? का त्यांना असं वाटतंय हा देश सोडून जावा, आपण बाहेर निघून जावं? का वाटते त्यांना? सभोवतालचं वातावरण नको आहे मला. मला शांततेने जगता येत नाहीये, मला चांगले फुटपाथ मिळत नाहीयेत, मला गाडी चालवायला चांगले रस्ते मिळत नाहीयेत, मला कानाला शांतता मिळत नाहीये, मला कुठची चांगली पार्क्स मिळत नाहीयेत, मला कुठची चांगली मैदानं मला खेळायला मिळत नाहीयेत. आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाहीयेत, ॲडमिशनला आमच्याकडे जागा मिळत नाहीयेत, कॉलेज आणि शाळांमध्ये. लाचार चेहरे घेऊन, अत्यंत हतबल चेहऱ्याने अशा अनेक माझ्या माता भगिनी उभ्या असतात माझ्या मुलाला ॲडमिशन द्या म्हणून. सगळं विस्कटलेलं आहे, सगळं व्याकरण विस्कटलेलं आहे. याचं कारण या राजकारणाला तुमच्याकडे बघायला वेळच नाहीये. हे स्वतःच्या राजकारणामध्ये, स्वतःच्या खुर्च्यांमध्ये, स्वतःच्या बस्तीमध्ये इतके मशगूल आहेत की ते तुम्हाला मोजतच नाहीयेत. अत्यंत गृहीत धरलेली माणसं आहेत तुम्ही. आणि असं जर समजा हे राजकारण जाणार असेल, आज जे राजकारण महाराष्ट्रामध्ये झाले गेल्या 5 वर्षामध्ये, बाबांनो मी तुम्हाला सांगतो ना, आज जर समजा ती माणसं परत जर निवडून आली ज्यांनी अशा प्रकारच्या गोष्टी केल्या, अशा प्रकारची गद्दारी केली, अशा प्रकारचा व्यभिचार केला, अशा प्रकारे तुमच्या मतांचा अपमान केलाय, ही जर परत माणसं जर समजा निवडून आली, ह्यांचा समज होईल आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय, आम्ही जे केलं ते बरोबर केलं, आम्ही जे पक्ष सोडून बाहेर जातोय, आम्ही जे विकले जातोय हे बरोबर करतोय, असं त्यांचा समज होईल. आणि तो एकदा समज झाला की मग पुढची अनेक वर्ष तो तुम्हाला दूर नाही करता येणार. आपण भविष्यातला महाराष्ट्राची संपूर्ण वाट लावून टाकू, भविष्यातल्या येणाऱ्या आपल्या सगळ्या पिढ्यांची वाट लावून टाकू. काही ताळतंत्रच उरणार नाही या सगळ्या गोष्टीला. आणि मग कोणी आकारच देऊ शकत नाही, कारण सगळेच जण एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत. अहो, मध्यंतरी मी विधान भवनामध्ये गेलो होतो, माननीय बाळासाहेबांचं तैलचित्राचं अनावरण होतं. त्या तैलचित्राच्या अनावरणाला मी तिकडे गेलो असताना समोर सगळे आमदार बसले होते. मला कळतच नव्हतं कोण कुठच्या पक्षात आहे. नाही, खरंच कळत नव्हतं. भाई आत्ताही ज्यावेळेला ज्यावेळेला उमेदवार ज्यावेळेला आम्ही बघत होतो, चालू होतं काम, ते उमेदवार करत असताना आम्ही बघत होतो, अरे आता हा कुठच्या पक्षात आहे, आता कुठच्या पक्षात आहे, आता ह्या पक्षात आहे. भाई कुठपर्यंत लोकांची मजल गेली बघा. विचार करण्याची पद्धत बघा कुठपर्यंत गेली आहे. तिकीट देताय मला? नाही. विचार करता मग मी ह्यांच्याकडे जातो. तुम्ही देताय? नाही, मग ह्याच्याकडे मी जातो. अशा प्रकारचा महाराष्ट्र ह्याच्या अगोदर कधीही नव्हता. असा विचारच नव्हता, कारण एका विचार प्रणालीला बांधलेले लोक होते. आता विचार प्रणाली नावाची काही गोष्टच उरलेली नाही. कोणी कुठेही जाते, कोणी काही करते. मला असं वाटतं की या गोष्टींचा विचार जनता म्हणून तुम्ही करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर समजा पर्याय नसताना मी समजू शकलो असतो, पण राज ठाकरे आणि त्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पर्याय तुमच्या समोर आहे. या मागाटण्याचं माझ्यावरती आणि माझं मागाटण्यावरती प्रेम आहे, जे मला या इथेच एक आमदार निवडून आला होता, ह्याच्या अगोदर निवडून दिलेला आहे तुम्ही.
आज मी तुम्हाला खात्रीने सांगतो, विश्वासाने सांगतो, आज आमचा नयन कदम तुमच्यासमोर उमेदवार म्हणून उभा आहे. उद्या तुम्ही निवडून दिल्यानंतर नयन तुमच्या मतांचा कधी अपमान करणार नाही. तो तुमच्या बरोबर राहील, तुमच्या हाकेला ओ देणाराच राहील. मी आता आमच्या सगळ्या जे उमेदवार आहेत, जे उद्या आमदार होतील, त्या सगळ्यांसाठी म्हणून एक योजना काढतोय. त्यांना एक मोबाईल नंबर तुमच्या सगळ्यांसाठी देणार आहे, सगळ्यांसाठी, आणि एक यंत्रणाच लावणार आहे की तो मोबाईल फोन, तो नंबर 24 तास चालू राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली, कोणत्याही प्रकारची, तर तो आमदार तर तिथे असेलच. समजा तो नसेल तर त्याची तिकडे माणसं असतील ज्याच्यावरती तुमचा जे काही अडचण असेल, जे काही त्रास असेल ते ऐकतील आणि तात्काळ त्याच्यावरती काम सुरू होईल. आणि म्हणून बाबांनो, मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे आज, माझं महाराष्ट्राबद्दलचं स्वप्न विशाल स्वप्न आहे. माझं या मुंबई शहराबद्दलचं स्वप्न एक विशाल स्वप्न आहे. मी कशा प्रकारचा विचार करतो या सगळ्या शहरांकडे आणि माझ्या महाराष्ट्राकडे. आत्ता घरी गेल्यानंतर मी मुद्दामून तुम्हाला सांगतोय, आत्ता घरी गेल्यानंतर मुद्दामून यूट्यूबवरती जा आणि यूट्यूबवरती गेल्यावरती राज ठाकरे एस्थेटिक असं फक्त तुम्ही टाका त्याच्यावरती मी 2014 साली एक 16 मिनिटाची डॉक्युमेंटरी केली आहे. ती डॉक्युमेंटरी बघा, मग तुम्हाला कळेल मी कशा प्रकारचा महाराष्ट्राबद्दलचा आणि माझ्या शहराबद्दलचा मी कसा विचार करतो. हो, असं इथे आज आपल्या इथे लागलेलं हे नॅशनल पार्क, संजय गांधी नॅशनल पार्क, जगात तुम्हाला मिळणार नाही. जगात की एका शहरामध्ये एवढं मोठं नॅशनल पार्क तुम्हाला जगाच्या पाठीवर कोणत्याही शहरात मिळणार नाही. आम्हीच म्हणतो आमच्याकडे बिबळ्या आला. बिबळ्या आमच्याकडे नाही आला, तुम्ही बिबळ्याकडे गेलेत. प्लॅनेट अर्थ नावाची एक खूप मोठी डॉक्युमेंटरी आहे, प्लॅनेट अर्थ. त्याचा दुसरा पार्ट आलाय. त्या दुसऱ्या पार्टचा शेवटचा अख्खा चॅप्टर हा आपल्या संजय गांधी नॅशनल पार्कवरती आहे. जे संजय गांधी नॅशनल पार्क अख्खं जग बघतंय, जग. हे जे बिबळे आहेत ना इथे राहत आहेत, ते कोणी त्याला बिबटे म्हणतं काय आणि कोणी त्याला बिबळे म्हणतं काय, एकत्रितपणे इतक्या मोठ्या संख्येने एका जागी असलेलं जगातलं हे एकमेव नॅशनल पार्क आहे. एकमेव नॅशनल पार्क जे आम्ही जपत नाही आहोत. नॅशनल पार्क कसं जपायचं असतं ना, माझ्या हातात सत्ता देऊन बघा तुम्ही, मी नॅशनल पार्क कसं असतं हे तुम्हाला दाखवून देईन भविष्यात. माझ्या या सगळ्या महाराष्ट्राबद्दलच्या कल्पना आहेत, रोजगाराबद्दलच्या कल्पना आहेत. शेतकरी आत्महत्या होत आहेत, त्या शेतकरी आत्महत्या, आमच्याकडे कृषी विद्यापीठ आहेत, काय करतायत, काय कशासाठी पोसायची ही कृषी विद्यापीठं. जर शेतीमुळे जर समजा आमच्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लागत असेल, त्याच्यावर ह्यांना संशोधन नाही करतायत. हजारो शेतकरी आत्महत्या करतायत आणि आमची कृषी विद्यापीठं थंड लोळ्याच्या गोळ्यासारखी बसलेली आहेत. कोणतेही राज्यकर्ते त्या विद्यापीठांना विचारत नाहीये तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं संशोधन चाललंय. शेतकरी इथे आत्महत्या करतायत, काय करतायत जरा बघा, काही नाही. कारण या गोष्टींकडे लक्ष द्यायला राज्यकर्त्यांना, या राजकारण्यांना वेळच नाहीये. ते स्वतःच्या परिवारामध्ये, स्वतःच्या काय म्हणतो त्याला, जी काय राजकीय त्यांची लालसा आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये खुर्चीसाठी सगळ्यासाठी इतके मशगूल आहेत की या सगळ्या विषयांकडे ह्यांना लक्ष द्यायला वेळच नाहीये. आता ही 2024ची ही निवडणूक सगळ्यात महत्त्वाची निवडणूक आहे. ह्याच्या अगोदरच्या महत्त्वाच्या नव्हत्या अशातला भाग नाही आहे, पण ही सगळ्यात महत्त्वाची निवडणूक आहे. कारण जो 5 वर्षाचा खेळ खेळला गेलेला आहे, ज्या प्रकारची लोक विकली गेली, ज्या प्रकारच्या प्रतारणा झाली, ज्या प्रकारचे पक्षाच्या पक्ष उठले, आमदार फुटले, सगळ्या गोष्टी झाल्या, हे जर परत निवडून आले तर महाराष्ट्राचं
कधीही आयुष्यात भलं होणार नाही. या महाराष्ट्राला फक्त परमेश्वरच वाचो. त्याच्यानंतर हे जो गोंधळ घालतील, त्याच्यानंतर हे जे अजून राजकारण बिघडवतील, ते तुमच्या कल्पनेच्या बाहेरचं असेल. आणि म्हणून संधी वारंवार येत नसते. माझी आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती आहे, त्या 20 तारखेला आपण कुठेही बेसावध राहू नका. आपला मित्रपरिवार, आपले नातेवाईक जिथे जिथे म्हणून कुठे असतील, त्या सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझे जे उमेदवार आहेत, आता इथे नयन कदम, कुठे आहे नयन, दहिसरमधनं आमचा राजेश येरुणकर, बोरिवलीमधनं आमचा कुणाल माइंडकर आणि चारकोपमधनं आमचा दिनेश साळवी, हेच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे उमेदवार माझे उभे आहेत, या सर्व माझ्या उमेदवारांना येत्या 20 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून यांना प्रचंड 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 मताने विजयी करावं असं मी आवाहन करतो. मी माझ्या 2006च्या पक्ष स्थापनेच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा, एवढीच फक्त ईश्वरचरणी प्रार्थना आहे. ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आपण मला द्यावी, एवढीच एक अपेक्षा आपण सर्वांकडे बाळगतो. आणि तुर्तच आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला इमानदार हवा आहे का गद्दार हवा आहे हे ठरवण्याची हीच वेळ आहे. आणि त्याच्यामुळे डोळसपणे आपण येत्या 20 तारखेला मतदान करावं अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.